महाराष्ट्रामध्ये 2555 कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। 64 लाख शेतकऱ्यांना होणार पीक विम्याचा फायदा। उद्या राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा। ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याला पावसाचा अंदाज, तर हवामान विभागाने दिला येलो अलर्ट। अमरावती जिल्ह्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या कांदा बियाणामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान। कांदा उगवण झाल्यानंतर कांदा पीक खराब झाल्यानं 40 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। वर्ध्यामध्ये आंतरराज्यीय कृषी महोत्सव प्रदर्शनी आणि विक्री मेळाव्याचं आयोजन। 6 ते 13 एप्रिल या कालावधीत कृषी महोत्सवाचं आयोजन। उन्हाचा तडाखा वाढल्यानं रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क। सर्व सरकारी रुग्णालयात उभारणार उष्माघात कक्ष। हवामानामुळे फळगळतीचं प्रमाण वाढलं। झाडाला लागलेल्या कैऱ्या गळून पडत असल्यानं शेतकरी चिंतेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा फळबागांना फटका। अवकाळीमुळे आंबा, काजू पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं बागायतदार मोठ्या चिंतेत। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून विशेष सुरक्षा हेल्पलाईन। गेल्या काही काळात घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनेची तरतूद। अकोला शहरातील उड्डाणपुलावर 2 गाड्यांचा भीषण अपघात। अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी आहेत, तर गाड्यांचंही मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।